काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी यांच्या समर्थ आणि सक्षम नेतृत्वात वोट चोर गद्दी छोड हे एक नारा देत असताना एक कॅम्पेन चालवलं आणि हा मतांच्या चोरीचा मुद्दा हा सर्वप्रथम राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने हा समोर घेऊन आलेले आहेत आणि आज या अनुषंगानं देशभरामध्ये याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष आणि इतरही पक्ष अर्थात इंडिया अलायन्स पार्टनर आणि इतर पक्षही या अनुषंगानं जरूर प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींच्या लेखात जो लिहिलेला लेख होता त्यामध्ये कामठी विधानसभा मतदारसंघातल्या मतांच्या चोरीचा सर्व आशय राहुलजींनी लेखात मांडला होता. तद्वतच देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात देखील जो काही मत चोरी आहे ती देखील उजेडात आणली होती. महाराष्ट्र प्रदेशने 30 विधानसभांमध्ये याचा एक पायलट रिसर्च प्रोग्रामही केला आणि आज 288चा एक फार मोठा डिजिटल डाटा आम्हाला जरी मिळाला नसला तरी आम्ही पूर्ण 288 मध्ये डुप्लिकेट ट्रिप्लिकेट नावांचा एक दस्तावेज आमच्याजवळ तयार आहे. आणि आज सर्व विरोधी पक्षांनी म्हटल्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी तर आजच्या जो आज भेटीचा जो कार्यक्रम होता यामध्ये केवळ महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच नव्हे तर भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी याही पक्षाला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि सर्व पक्षीय सर्वदलीय असे प्रतिनिधी मंडळ आज भेटलं. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे आणि काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब थोरातजी जे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आहेत यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधित्व त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यामुळे या सर्व कार्यक्रमामध्ये आणि या सर्व भूमिकेशी काँग्रेसही आज त्या ठिकाणी उपस्थित होती. तुम्ही नसल्यामुळे चर्चा सुरू झाली कारण संजय राऊतांनी जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये तुमचा उल्लेख होता, तुम्ही उपस्थित राहिला. मी पक्षाचा अध्यक्ष या अनुषंगानं त्यांनी जो केलेला उल्लेख होता तो बरोबरच होता. मात्र आज मला दिल्ली इथे काँग्रेस अध्यक्षांशी काही महत्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेण्याच्या अनुषंगानं वेळ मिळालेली असल्यामुळे मला दिल्लीला येणं आवश्यक होतं आणि मी पक्षाच्याच कामाने या ठिकाणी आलो. त्यामुळे माझी व्यक्तिगत अनुपस्थिती जरी त्या ठिकाणी असलं तरी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय थोरात साहेब हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तुम्ही भेट घेतलेली आहे. काय नक्की विषयावरती चर्चा झाली? जी माहिती मिळते त्यानुसार मनसेसोबत तुम्ही महाविकास आघाडीमध्ये युती संदर्भामध्ये सातत्यानं विरोधाची भूमिका काँग्रेसची पाहायला मिळते. या संदर्भात काही चर्चा नाही? अजून मनसेकडून अथवा अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा ही सुरू झालेली नाही. त्यामुळे जरतरच्या अनुषंगानं कुठेही प्रश्न नाही. राहिला काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा विषय तर इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत त्यासोबत ही आघाडीची जी समजा चर्चा आहे ती पुढे जाऊ शकते. त्यामुळे अजून कोणताही मनसेचा असेल किंवा इतर काय असेल यांचा प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नाही आणि काँग्रेस पक्षांनी इंडिया अलायन्सच्या आमच्या पार्टनरसोबत जिल्हा स्तरावर स्थानिक पातळीवर चर्चा करण्याच्या अनुषंगानं आम्ही आमच्या संघटनेला सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्य स्तरावर तसं पण कुठेही आम्ही आघाडी आणि युती राज्य स्तरावर करणार नाही. स्थानिक पातळीवर या सगळ्यांच्या बाबत आम्ही निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक नेतृत्वाला दिली. युतीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेसचे नेते सांगतात की हायकमांड आमची निर्णय करते, पण तुम्ही आता म्हणताय की स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय करणं. नेमकं राज ठाकरेंची टोलवाटोलवी सुरू आहे का? नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न अजून प्रस्तावच आला नाही. तो टोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या वेळेस प्रस्ताव येईल त्यावेळेस याबद्दल चर्चा करणं संयुक्तिक राहील आणि जर तर हा काही सगळा पंचांग पाहून किंवा ज्योतिषशास्त्राच्या आधारावर अशा प्रश्नाला उत्तर देणं मला वाटतं हे काही बरोबर होणार नाही. आणि तसंही महाराष्ट्रामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पारित केलेला आहे. त्यामुळे अशा संदर्भात भाष्य करणं, भविष्य सांगणं हे नैतिक आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या आणि तांत्रिक दृष्टिकोनातून हे थोडं घाई गडबडीचं होईल. काँग्रेससोबत मुंबईमध्ये युती होऊ शकते का? मग स्थानिक पातळीवर जर तरचा विशेष गैरलागू आहे कारण अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा विचाराधीन सध्या नाही कारण अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते. त्यामुळे कुठलाही नवीन भिडू जो आहे याची आता कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे
होण्याची काही तिसऱ्या व्हिडिओशी होण्याचा काही संबंध राज नाही. ठाकरे यांची विचारधारा, त्यांची आक्रमक भूमिका, खास करून परप्रांतीयांच्या विषयीचा त्याला तुमचा विरोधही काँग्रेसचा आहे का? काँग्रेसचा इंडिया अलायन्स जो आहे हा इंडिया अलायन्स स्थापन होण्याची 2 कारण आहे. पहिले महाविकास आघाडी होती, भाजपला दूर ठेवणे हा त्यामागचा हेतू होता. आणि काळांतरानंतर महाविकास आघाडी जी आहे ती इंडिया अलायन्स मध्ये ती गठीत झाली, ती राष्ट्रीय स्तरावर झाली. ती गठीत होण्यामागचं मूळ नॉन निगोशिएबल आणि फंडामेंटल काय त्याचं कारण आहे तर संविधानाचं संरक्षण संवर्धन ही गोष्ट करण्याकरता आणि भाजपची दंडेलशाही जी आहे ती हुकुमशाही आहे तिला आणून पाडण्याकरता इंडिया अलायन्स गठीत झालेला आहे. या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे ते सर्व इंडिया अलायन्सचे घटक आहेत. नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल, या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल तर राष्ट्रीय पातळीवर म्हणजे राष्ट्र म्हणजे काही दिल्ली पातळीवरच नुसतं नव्हे तर त्याच्यात देशभरातले त्याचे अनेक लोक आहेत. त्यामुळे काही काँग्रेसच्या हा कन्व्हेनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल. नेहरू तारांगण आहे, त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन केलेलं आहे. त्याचं फक्त नाव तारांगण मेट्रो स्टेशन ठेवलंय, नेहरू वगैरे तर नुसतं नेहरू तारांगणाचं नेहरू सायन्स सेंटरचं नाव नुसतं सायन्स सेंटर ठेवलेलं आहे. सायन्स सेंटर नाव मेट्रो स्टेशनचं ठेवल्यानं नेहरूजींची उंची काही कमी होणार नाही. मात्र सरकारमधली जी लोक आहेत ही किती अधर्मी आहेत. अधर्मी या अर्थाने की राजधर्म नावाचा एक धर्म असतो आणि तो पाळत असताना अशा पद्धतीने नेहरूजींचा नाव न वापरता विज्ञान केंद्र नुसतं म्हणणं म्हणजे त्यांनी राजधर्म पाळलेला नाही, त्या अर्थाने ते अधर्मी आहेत. आणि त्याच्याच बाजूच्या पुढच्या स्टेशनला यांचा अधर्म जो आहे हा अधिक सिद्ध होतो. कारण सिद्धिविनायक जे मंदिर आहे त्या सिद्धिविनायक मंदिराच्या मेट्रो स्टेशनला यांनी ICICI आणि अजून 2-3 आणि मग सिद्धिविनायक म्हटलेले आहे. म्हणजे सिद्धिविनायक गणपती आहे, सिद्धिविनायक हे आस्था स्थान आहे. आता सिद्धिविनायकांच्या मंदिराला आणि सिद्धिविनायकाला आता जर बँकांचं आणि खाजगी नावं जर हे लावायला लावले आणि चिटकायला लागले तर इथे देखील त्यांचा हा जो अधर्म आहे हा स्पष्ट स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. यांच्या अशा कोच्या एकंदरीत मानसिकतेचा आम्ही धिक्कार करतो आणि नेहरूंबद्दल जे म्हटलं जातं हे अत्यंत आदराने नेहरूंचं नाव घेतलं जातं. नेहरूंना कोणी फेकू, खोटारड्या अशा स्वरूपाचं किंवा चोर ह्या प्रकारचे विश्लेषण हे नेहरूजींना कधीच लावल्या जात नाही. नेहरू जे आहेत ते फाउंडर ऑफ द नेशन ही त्यांची असणारी जी ओळख आहे ती अबाधित आहे. आणि कितीही भारतीय जनता पक्षाने प्रयत्न जरी केला तरी नेहरूंचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. सर, उद्या पण शिष्टमंडळ जाणार आहे, त्याला तुम्ही जाणार आहात का? सोबत असाल का मुंबईमध्ये? काँग्रेस पक्ष हा त्या शिष्टमंडळाचा अविभाज्य भाग आहे. एकंदरीत आमच्याजवळ असणारी सर्व माहिती ही देखील त्याच शिष्टमंडळाला त्या सुपूर्द आम्ही केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी जो आहे तो त्या शिष्टमंडळात सहभागी आधी झालेलाच आहे. हर्षवर्धन सपकाळ त्या शिष्टमंडळात असतील की नसतील? हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे आणि काँग्रेस जी आहे त्या शिष्टमंडळात राहील. शेवटचा प्रश्न बौद्धगया मुक्ती मोर्चा संदर्भामध्ये आहे. राज्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये मोठा विरोध होत आहे. आज या मोर्चा निघाला, चंद्रकांत हागोरे याच्यामध्ये सहभागी झाले. तुमचं काय म्हणणं आहे असं? कशा संदर्भात? बौद्धगया मुक्ती मोर्चा, बौद्धगया मंदिर काय राष्ट्रीय स्तरावर बौद्धगयाचा मुद्दा हा फार मोठ्या प्रमाणावर हा गाजतोय आणि त्यामध्ये बौद्ध अनुयायांची मोठ्या आस्थेने आणि त्या ठिकाणी सहभागाच्या प्रतिनिधित्व असण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी जो उपस्थित केलेला आहे, जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे एक समाजवादी सूत्र हे त्या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून आलेलं आहे. हे सूत्र केवळ जातनिहाय जनगणनेसाठीच नाही तर सर्वदूर सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या अनुषंगानं आहे. आणि बौद्धगयामध्ये जर सर्वांना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर ते मिळावं याकरता त्यांची असणारी मागणी जी आहे ही रास्त आहे. काँग्रेसचा पाठिंबा आहे याच्यामध्ये, मागणी रास्त आहे. काँग्रेसच्या या संबंधात काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे ती योग्य ठिकाणून ती वेळेत जाहीर होईल. मात्र काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत यांचं नेतृत्व त्या आंदोलनाला आपसूक स्वरूपामध्ये लाभलेलं आहे.
त्यामध्ये वर्षाताई गायकवाड असतील, चंद्रकांतजी हांडोरे असतील, नितीन राऊत साहेब असतील, या मंडळींचा प्रामुख्यानं यामध्ये या आंदोलनामध्ये थेट सहभाग आहे. सर, राज ठाकरे आज एमवीए के नेताओं के साथ दिखाई दिए, क्या लगता है आपको? कांग्रेस नहीं, आज का जो डेलीगेशन है ये सभी दलों को आमंत्रित किया गया था और जो शरद पवार जी जो एक बहुत ही वरिष्ठ नेता है, उनकी नेतृत्व में, उनकी अगुवाई में ये शिष्टमंडल का गठन हुआ है। इसमें न केवल महाविकास आघाड़ी इंडिया अलायंस बल्कि इसमें भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी को भी बुलाया था। तो सबने मिलके हमारा जो गणतंत्र है, फ्री एंड फेयर इलेक्शन जो है, उसको लेकर एक आवाज उठाने की और जो वोट चोरी चल रही है उसको रोकने के लिए ये डेलीगेशन का गठन हुआ है। इस डेलीगेशन को राजनीतिक या इंडिया अलायंस या महाविकास आघाड़ी इसके नजर से देखना गलत है। लेकिन राज ठाकरे नए दोस्त मिल गए कांग्रेस को। नहीं, हमारा दोस्त वाला जो मामला है या दुश्मन वाला मामला, ऐसा कुछ नहीं। हम विशिष्ट आइडियोलॉजी के साथ जुड़े हुए लोग हैं और उस आइडियोलॉजी के साथ चलते हुए हम आगे बढ़ेंगे। बस इतना ही मैं उस पर कल फिर शिष्टमंडल मिलने के लिए जा रहा है। उस शिष्टमंडल में हर्षवर्धन सबका हो गया या नहीं? उसमें कांग्रेस जरूर उसमें आज भी थी और कांग्रेस के प्रतिनिधि और कांग्रेस पार्टी और कल भी रहेंगी। मूलतः ये मुद्दा ही कांग्रेस का है, तो हमारा ये धर्म है कि ये डेलीगेशन में हम रहे। सर, आज आप दिल्ली आए थे मल्लिकार्जुन खड़गे से मिलने, क्या बातचीत हुई? ये मीटिंग किस बारे में? मैं एक राज्य का एक अध्यक्ष हूँ और मल्लिकार्जुन खड़गे जी से मिलना, राष्ट्रीय अध्यक्ष से मिलना, ये एक प्रोटोकॉल भी है और नियमित स्वरूप में मिलकर उनको साझा जो पिछले दिनों का सारा कार्यक्रम रहा है उसका अहवाल देना, ये भी उसका हिस्सा था। तो ये नियमित स्वरूप की जो कांग्रेस अध्यक्ष के साथ मुलाकात होती है वो ये मुलाकात। पिछले साल महाराष्ट्र में इलेक्शन हुए, उसके बाद ही वोट चोरी का मुद्दा था। अब बिहार में इलेक्शन होने जा रहे थे। बिहार कांग्रेस की कैसी तैयारी है अब जब देश की राजधानी? और जरूर वहाँ राहुल जी ने भी वोट चोरी को लेकर वहाँ एक बड़ी रैली की थी और माहौल जो उसके पश्चात CWC की एक्सटेंडेड मीटिंग भी वहाँ पर संपन्न हुई। तो बिहार का माहौल अच्छा है, परिवर्तन इस बार जरूर होगा, ये विश्वास है। सर, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही काँग्रेस पक्षाचे नेते प्रचारासाठी जाणार आहेत का, किंवा तशी तयारी प्रदेशकडनं काही केली गेली आहे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं शेड्यूल जे आहे ते देखील आता घोषित होण्याच्या अनुषंगानं तेही कुठे ना कुठे होणार आहे। त्यामुळे दोन गोष्टी या ओव्हरलॅप या होण्याची दाट शक्यता आहे आणि जर तशा प्रकारचं नसतं तर हा भारतच आपला आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे नेते जरूर त्या ठिकाणी पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये जातील। राज ठाकरे तिथं होते त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ गेले नाही असं म्हटलं? नाही, असा काही त्या ठिकाणी काँग्रेस होती त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ आपसूक होते। थँक्यू.